देशात राष्ट्रीय सणांच्या दिवशी ड्राय डे असणं अर्थात मद्य विक्रीला मज्जाव असणं हे अनेक वर्षांपासून आपल्याला ठाऊक आहे। पण यंदा पहिल्यांदाच मद्य विक्रीसोबत मांस विक्रीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे आणि हा निर्णय आतापर्यंत राज्यामध्ये 4 महापालिकांनी जाहीर केला। मात्र आता यावरनं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं, ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये। आता लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी चिकन मटन विक्री बंदीचं लोण पसरण्यास सुरुवात झाली। कल्याण डोंबिवली महापालिकेनं या निर्णयाचा श्रीगणेशा केला। त्यानंतर आता आणखी 3 महापालिकेनं चिकन मटन विक्री बंदीवर शिक्कामोर्तब केलंय। कल्याण डोंबिवली, मालेगाव, नागपूर, अमरावती स्वातंत्र्य दिनी चिकन मटन विक्री बंद करण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आता एकवटले। मांस विक्री बंदीचा निर्णय योग्य नसल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी म्हटलंय। तर आमच्यावर शाकाहार का लादताय असा सवाल आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय। आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू। ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये। अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाहीये, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? मला असं वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही धर्माचं कोणावर बंधन नसावं या मताचं मी आहे। त्याचं कारण असं की आपण आपला धर्म आहे, आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे। त्यामुळे केंद्र म्हणजे कल्याण डोंबिवलीवाल्यांनी हे असं प्रकारचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं काय तो योग्य निर्णय असं मला वाटतं। कल्याण डोंबिवलीत चिकन मटन विक्री बंदीच्या या निर्णयामुळे नागरिक व विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। शहरातील चिकन मटन विक्रेत्यांसह नागरिक आक्रमक झाले। आदेश मागे न घेतल्यास खाटीक समाज महापालिका मुख्यालयासमोर मटन चिकनची पार्टी करणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। तर 1988च्या GRचा दाखला देत 15 ऑगस्ट रोजी मटन चिकन विक्रीवर बंदीच्या निर्णयावर पालिका मात्र ठाम आहे। आमचं म्हणणं आहे की हा आदेश जाचक आहे, हा मागे घ्यावा। का महापालिका आपल्या महाराष्ट्रात वेगळी महापालिका तर नाही आहे ही, त्यामुळे आम्ही आमच्यावरच का अन्याय करताय? या कामावरती जर आमच्या पोटावर तुम्ही येत असाल तर आम्ही 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार। मागील बऱ्याच वर्षापासून मद्य विक्रीची मज्जाव करणारा जो आदेश आहे तो महापालिका काढत आलेली आहे आणि यामध्ये स्थानिक जर काही लोकांचे त्याचा आग्रह असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर विचार करण्याचा जो आहे तो महापालिका निश्चित विचार करेल। पण आज रोजी कुणाला खाण्यापासून कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे किंवा आपण त्या दिवशी हॉटेलमध्ये खाऊ शकता, आपल्या घरी खाऊ शकता। आपल्याला नॉनव्हेज खाण्यापासून महापालिकेने कुठेही मज्जाव केलेला नाही। कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी जोरदार टीका केली। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल, KFC, मॅकडॉनल्ड सारखे उपहारगृह बंद ठेवणार आहात का असा सवाल त्यांनी केला। 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे, त्यात श्रावण। अर्थातच बहुसंख्य लोक त्या दिवशी शाकाहार करणे पसंत करतील, पण काहीतरी निमित्त काढून जर मटण आणि मच्छी विक्रीवर बंदी आणण्याचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध तर होणारच। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडॉनल्ड सारखे उपहारगृह बंद ठेवणार आहात का? आमचा या फतव्याला विरोध आहे। ज्यांना जे खायचं ते खावं, कोणी काय खावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा। उगीचच चांगल्या दिवशी आमच्या आणि प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये। माझी ठाणे पोलीस आयुक्तांना पण विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा। स्वातंत्र्य दिनी चिकन मटन विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाला विरोध करत बापाचं राज्य आहे का अशा भाषेत आमदार जितेंद्र आव्हाडांनी आपला निषेध व्यक्त केलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही प्रशासनाचा हा निर्णय पसंत पडला नाही। आता लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा DNA हा मांसाहारी आहे।
आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी. ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार. अरे काय तमाशा लावला या. तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे. माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या आहेत, परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलने बघावं. देशात राष्ट्रीय सणांच्या दिवशी ड्राय डे असणं अर्थात मद्य विक्रीला मज्जाव असणं हे अनेक वर्षांपासून आपल्याला माहीत आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच मद्य विक्री सोबत मांस विक्रीवर ही बंदी घालण्यात आली. आम्ही काय खावं हे सांगणारे तुम्ही कोण, असा साहजिक प्रश्न विरोधकांनी सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाला विचारलाय. रस्त्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, स्वच्छतेचे प्रश्न, वाहतूक कोंडी, बेकायदेशीर बांधकाम, अतिक्रमण हे महत्वाचे प्रश्न बाजूला सोडून नको त्या विषयांना का हवा दिली जाते हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.